नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, भरपूर मैत्रिणींचा असा प्रश्न आहे की तुम्ही रंगोली मॅटसाठी कोणकोणते साहित्य वापरता आणि ते आम्हाला पाहिजे आहे। चला तर मग पाहूया कोणकोणते साहित्य लागते ते। हे पहा, हे आहे लेदरचं पण न चालेल अशा पद्धतीने, नाहीतर बेससाठी आपण काय काय लागतं ते पाहूया। कॅनव्हास चालतो। कॅनव्हास मी जास्तीत जास्त कॅनव्हासच वापरते, कारण कॅनव्हास स्वस्त पडतो आणि हे थोडंसं महाग राहतं, पण हे छान आहे अशा पद्धतीने राहतं। लेदर आहे, कॅनव्हास हे बेससाठी उपयोगी पडतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पाहिजे उलन। उलन तर महत्त्वाचीच आहे। अशा पद्धतीने असे वेगवेगळे कलर मध्ये, ह्याला फेदर उलन बोलतात, अशा पद्धतीने हे उलन एक लागते। भरपूर कलर येतात ह्याच्यामध्ये, पाहिजे तेवढे कलर भेटतात। हे बघा, ऑरेंज कलर, क्रीम कलर, असे सुंदर सुंदर कलर भेटतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्लू गन आणि ग्लू गन स्टिक। हे पहा, ग्लू गन एक गरजेची आहे आपल्याला, आणि ग्लू गन स्टिक आणि मेजरिंग टेप आणि कैची। एवढ्या साहित्यामध्ये आपण छानपैकी रंगोली मॅट बनवू शकतो, पाहिजे तशी रंगोली मॅट बनवू शकतो। आणि रंगोली मॅटसाठी लागणारे साहित्य तर आपण पाहिले, पण रंगोली मॅटसाठी रंगोली वेगवेगळे डिझाईन ते आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। तुम्ही ती डिझाईन घेऊ शकता आणि रंगोली छान छान रंगोली मॅट बनवू शकता। माझ्याकडे अशा सुंदर सुंदर रंगोली मॅट आहेत। हे बघा, लक्ष्मी पाऊलची रंगोली मॅट। हे असं ठेवण्यासाठी सुंदर असे दिव्या खाली, हे दिवाळीसाठी असं सुंदर अशी रंगोली मॅट आहे। ही पहा, हे पहा, हे कॉर्नर मध्ये ठेवण्यासाठी रांगोळी मॅट। ही पण कॉर्नरचीच रांगोळी मॅट आहे। कॉर्नर भी ठेवू शकतो, हाफ पण असा ठेवू शकतो त्यांना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण पण राऊंड मध्ये आपण दरवाजा पुढे ठेवू शकतो। खूप सुंदर सुंदर रंगोली मॅट आहेत आणि तुम्ही पण नवीन नवीन अशाच रंगोली मॅट शिका। तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। शेअर केल्याने बऱ्याचशा मैत्रिणींना आणखी माहिती होते आणि सुंदर सुंदर रांगोळी मॅट शिकायला भेटते।